का बरं पर्सनल डेव्हलपमेंटची गरज आहे आम्हाला? आम्हाला इंग्रजी आली पाहिजे, एवढं तर मान्य. आपण क्लास कशासाठी लावला? इंग्लिशसाठी. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पर्पज काय असतो? अगोदर एक सांगू का मुद्दा, कुठलंही चांगलं काम करायच्या अगोदर आपल्याला मनाचं प्रिपरेशन करावं लागतं. कारण आम्ही इंग्रजी शिकत आहोत त्याला गेली किती वर्ष झालं? तर 15-1 वर्ष झालं. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. आता 15-1 वर्षापासून जर आपण इंग्रजी शिकत असतो आणि 15 वर्ष शिकून सुद्धा जर आम्हाला आली नसेल, तर हा प्रश्न आम्हाला थोडासा विचार करण्यासारखा. आली नाही ना आम्हाला, का नाही कळालं माझा प्रश्न? प्रश्न कळाला का? कसा? हा, आपण पहिलीपासून इंग्रजी शिकत आहोत. त्याला स्पेशल गुरुजी दिले होते, काही मॅडम असतील कुठं, आणि मग बोर्डाचा पेपर होता, बाकी अनेक गोष्टी होत्या त्यासोबत. आपण पास झालो, इथपर्यंत आलो. आता लोकांना असं वाटतं की आपल्याला येतंय कारण आपलं शिक्षण चांगलं आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला काय येतंय हे कुणाला माहिती आहे? आपल्यालाच. त्यामुळं आल्या आल्या जर आपण इंग्रजी शिकायला सुरुवात केली तर ती एवढं सोपं नाही. त्यामुळं ॲडमिशन जरी रोज होत असले तरी 11 ते 20च्या दरम्यान मनाचं प्रिपरेशन करायचं. माणूस कोणत्याही ध्येय अचीव करण्यासाठी अगोदर मनानं तयार झाला पाहिजे. माहिती आहे, आपण वर्कआउटला गेल्यानंतर अगोदर वॉर्मअप करत असतो. माहिती आहे तुम्हाला? वॉर्मअप करतात माहिती आहे का? बॉडी गरम करतात का? कशामुळं? येस, कारण बॉडीमध्ये कुठेही इंजुरी नाही झाली पाहिजे. वजन उचलत असताना किंवा रनिंग करत असताना अगोदर वॉर्मअप सेशन असतं. म्हणजे बॉडीला आम्हाला सांगायचं आहे की आता मी तुला काम लावणार आहे. दिस इज वॉर्मअप. स्वयंपाक करत असताना अगोदर तवा टाकला जातो. तवा टाकल्या टाकल्या त्याच्यावर पोळी टाकली जाते का? भाकरी टाकली जाते का? नाही. त्याला काय होतं? अगोदर गरम होऊ द्यावं लागतं. म्हणजे प्रिपरेशन आहे. आता आम्ही ज्याच्यासाठी ॲडमिशन घेतलं ती सगळी प्रोसेस मेंटल आहे. शिकणं हे मनानं शिकावं लागतं, बॉडीनं नाही. बॉडी वजन उचलायला, माइंड इंटरनल कॅल्क्युलेशनसाठी आहे. लर्निंग ही कशी आहे? मेंटल आहे. प्रत्येकच माणसाला गाडी चालवता येते का? त्याला हात पाय नाही का? आहे. तरी पण काय येत नाही? मेंटल प्रोसेस. स्किल हे कसं आहे? मेंटल आहे. सगळ्याला स्विमिंग करता येते का? ज्याला येत नाही त्याला असं वाटतं काय ते निवांत पाण्यावर राहत आहे. तू जा बरं मग. त्याच्या नाकात पाणी जाईल, तोंडात जाईल, तिथं खोकल बुडल मध्ये. सोपं वाटतंय ते बाकीच्यांना. तसंच when we people speak in English, you people must be thinking that these people speak English. पण ही सगळी मेंटल प्रोसेस आहे. आणि आम्हाला कोणत्याही मोठ्या कार्यासाठी मनानं सक्षम व्हावं लागतं. आता एक तर 15 वर्षाचा गॅप, बरोबर? किती वर्षाचा गॅप? बरं, त्याच्यात पण निगेटिव्ह. इंग्रजीला पॉझिटिव्ह कोणी बोललंच नाही. बरं, ती 15 वर्ष झालं आम्हाला आवडतही नाही. मग गरज आहे म्हणून आम्ही शिकायची ही गोष्ट खरी, पण आम्हाला वॉर्मअप करणं गरजेचं. आम्हाला एवढ्या दिवसात इंग्रजी का आली नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. का आली एवढ्या दिवसात हेही समजून घेणे गरजेचं आहे. जे 15 वर्षात कौशल्य जमलं नाही ती मला इथं 4-5 महिन्यात इंग्रजी येणार आहे, हा माझा तरी माझ्यावर विश्वास बसतोय का? बसतो का तुमच्यावर तरी तुमचा? की जो आजार 15 वर्ष झालं जात नाहीये तो 4-5 महिन्यात जाणार म्हणल्यानंतर त्या गोळ्या खाणाऱ्याला सुद्धा टेन्शन येतंय. कसं काय काय की बाबा म्हणतात, पण गेली 16-17 वर्षापासून इव्हन व्हर्टेक्स याच मुद्द्यावर लाखो लोकांपर्यंत पोहोचलं. हेच कारण आहे की आपल्याला अगोदर मेंटली प्रिपेअर्ड व्हायचं आहे. आला मुद्दा लक्षात तुमच्या? का? तर आता आमच्या सेशनला सुरुवात झाली. कशासाठी? तर आम्हाला सगळ्यांनाच काय हवंय?
काय हवंय? SU डबल CESS का CSS? आता प्रश्न विचारायचे ना, स्वतःला थिंक करायचंय ना, अंदाज तर बांधायचा नाही. काय पाहिजे आम्हाला? सक्सेस. सक्सेस म्हणजे काय? सक्सेस पाहिजे का नाही आम्हा सगळ्यांना? बरं, जगाला पण सक्सेस पाहिजे. सक्सेस म्हणजे काय? यस. काय बघा, आता मुळावर येऊ, मूळ मुद्द्यावर येऊ आपण. आता आपल्या सगळ्यांच्या मूळ मुद्द्यावर येऊ की आम्हाला जीवनामध्ये पैसे पाहिजे आहेत आणि पैसेच कमवायचे. मग पैसे कमवण्यासाठी हे सगळं शिक्षण चालू आहे. इथं फॉर्म भर, तिथं फॉर्म भर, इकडं ॲडमिशन काढ, तिकडं काढ. उद्देश काय की चांगली नोकरी लागली पाहिजे आणि चांगला पगार मिळाला पाहिजे, एवढंच. मग आता पैसे येतील कुठून? पैसे तर पाहिजेत. कुणाला पैसे नाही पाहिजे? बरं, या भारतातल्या एकही माणूस तुम्ही मला शोधून दाखवा, त्याला 100 रुपये दिले की फाडतंय ते. बरं, 10 रुपये असं एखादा माणूस आहे का? सांगा ना मला तुम्ही. पैसे दिल्यानंतर ते फाडायला लागले. हा, फाडत तर कुणीच नाही ना. म्हणजे एव्हरीबडी वॉन्ट्स मनी. मग ते तरुण असेल, ते वयस्कर असेल, ते शिकलेलं असेल किंवा अडाणी असेल, पैसे प्रत्येक माणसाला पाहिजेत. का पाहिजेत? कारण जीवनाच्या सगळ्याच गरजा पैशाने पूर्ण होतात म्हणून. आता पैसे आणायचे कुठून? कुठून आणायचे? पैसे आणण्याचे 2 मार्ग. एक लीगल, दुसरं इल्लीगल. करेक्ट. एक लीगल, इल्लीगल. आता इल्लीगल पैसे कसे आणायचे? चलत चलत मंगळसूत्र आणायचे की निघायचे? एखाद्याचा मोबाईल हाणायचा की टाकायचा विकून की आले पैसे. लीगल आहे का? इल्लीगल. मोटरसायकल चोरायची लीगल आहे? इल्लीगल. रात्री 12 वाजता मेन हायवेला उभं राहायचं, येणाऱ्या प्रत्येक गाडीकडे बघायचं, दगड घेऊन उभं राहायचं. गाडीवाला थांबतंय, ते घाबरलेलं असते. दगड घेतलं की ते म्हणते हे सगळं घ्या. लीगल आहे का हे? इल्लीगल आहे. ATM मध्ये घुसायचं दोघा चौघांनी, बॅच संपली की घुसायची. ATMच उचलून आणायचं. मग कपडे बिपडे नवीन सगळं मस्तपैकी. आले ना पोलीस घरी, 3ऱ्या दिवशी तर पोलीस घरी. आता हे तूच का? मी नव्हतो, मी फक्त लांब उभा होतो. मी तर यांना नकोच म्हणत होतो, यांनी मला काही दिलं पण नाही. असे 2-4 ठोके टाकले, बस गाडीत. दुसरा कुठं आहे मला माहित नाही. अजून एक खानला. सांगतो. या मार्गाने काही लोक पैसे कमवत आहेत की नाही? मग आपल्याला कमवायचे का? नाही. गुड. मग आता कोणत्या मार्गाने कमवायचे? लीगल. तुम्ही लक्षात मुद्दे घ्या. लीगल. आता लीगल मार्गाने जर पैसे आम्हाला कमवायचे असतील तर त्याला एकच पर्याय आहे, त्याचं नाव आहे काम. कामच करून पैसे कमवण्याच्या प्रक्रियेला लीगल वे ऑफ अर्निंग मनी असं म्हणतात. मग आता काम बी सगळेच करायला लागलेत. कोण शांत बसलंय? कोण बसलंय? ज्याची 12वी झाली तेही शांत बसाना, ज्याची नाही झाली तेही शांत बसत नाहीये. मग म्हातारा माणूस पण शांत बसत नाहीये.
कोण पैसे कमवण्यासाठी कामं करत नाही मला सांगा? सगळी माणसं पैसे कमवण्यासाठी कामं करतात, तरी सुद्धा सगळ्यांकडे पैसे येत नाहीत. याचं कारण काय? तर कामाचे प्रकार 3. किती? 3. काय? कामाचे प्रकार. पहिलं, अनस्किल्ड वर्क. या कामाला कसलंच कौशल्य लागत नाही. विटा उचलण्याचं काम, साफसफाई करण्याचं काम, मजुरीचं काम आहे का नाही? याला आधार कार्ड लागेल का? याला पॅन, याला टायपिंगची स्पीड, याला इंग्लिश, याला ग्रॅज्युएशन काही लागेल का? काही लागणार नाही याला. आणि मग अशा कामाच्या प्रोसेसमध्ये किती मोबदला असतो माणसांना? रोजाने 400 किंवा फार फार तर 700 किंवा 800. बरोबर आहे का? पेंट करायचं आहे, मजुरी म्हणून. मग 700-800 रुपये पर डे. दिवसभर मेहनत करायची. खालच्या ग्राउंड फ्लोअरच्या विटा डोक्यावर घ्यायच्या, 4थ्या मजल्यावर नेऊन टाकायच्या. खालचं सिमेंटचं पोतं दुसऱ्या मजल्यावर नेऊन टाकायचं. बरोबर आहे? शेतात कष्ट करायचं है ना? गहू काढायचा, ज्वारी काढायची. मग हे काम आमच्यापैकी कोणी करू इच्छित आहे का? सांगा पटकन, मला सांगा. एखाद्याला तरी इच्छा आहे का हे काम करायची? जल्दी बोलो. क्यों नाही? मला प्रश्न आहे ना, का नाही? मग चला, म्हणजे हे काम आहे का नाही? ही कामं करताना लोक आपण बघतोय का नाही? बरं, एकाळी सगळीच माणसं हे काम करत होते, मी सुद्धा हे काम करत होतो, असं काही विषय नाही. आपल्या घरचे पण हे लोक काम करत होते. आता प्रश्न आहे की ते काम चांगलं का वाईट याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. आपण हे काम करू इच्छितो का? मला सांगा. बरं, जर आपण हे काम करायला सुरुवात केली तर आमचं शिक्षण याला परवानगी देणार नाही. शिक्षण स्वतःलाच म्हणल, नालायक आहेस का काय? एवढं कशाला शिकला? असलं काम कराय का? एक तर स्वतःचं मन याला परवानगी देणार नाही. दुसरं, समाज याला परवानगी देईल का? लोक हसतील. 3 वर्ष संभाजीनगरला होता, बँकिंगची तयारी करत होता, टायपिंगचा क्लास लावला होता, इंग्लिशचा क्लास लावला होता, आणि मग भरपूर अभ्यास केला, गावाला आला आणि म्हशी घेतल्या 3. लोक म्हणतील, तुला जर म्हशीच घ्यायच्या होत्या तर तू एवढे दिवस शहरात गेलाच कशाला? काय उत्तर आहे तुम्हाला? नाहीच ना, नाही उत्तर. मग तिथं जाऊन जर हे काम करायला सुरुवात केलो आपण, इथंही समजा आता भरपूर लोकांना माहिती असे काम असतात, करू शकतात का लोक? नाही का? नाही बाबा. वाय? पीपल विल टेल अस, वाय आर यू डुईंग दिस? यू टेल मी. का? लोक परमिशन देतील का? नाही. आमचं शिक्षण परमिशन देईल का? नाही. म्हणून आम्हाला हे काम करायचं नाही. आला मुद्दा? उद्देश काय आमचा? बरोबर आहे? पैसे कमवण्यासाठी करायचे काय? काम. आता कामाचे प्रकार किती? 3. पहिलं कोणतं? अनस्किल्ड. दुसरं सेमी. काय? सेमी स्किल्ड काय काम असतात बघा. हे कपडे टाईट, काम पण सावलीला, इथे कपडे खराब, तोंड दिसत नाही, हां, अंगाला माती लागलेली, इकडून हे लागलेली, इथं कपडे भारी, काम पण सावलीला, पण महिन्याला 10,000, 12,000, 13,000, 15,000.
काम सावलीला, कपडे चांगलेत, पण पगार नाही, अत्यंत कमी आहे. का? इथं आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे तुमच्याकडं, तुमचं बँकेत अकाउंट पाहिजे, तुमची थोडी टायपिंगची स्पीड पाहिजे, कमीत कमी तुम्ही 12वी ग्रॅज्युएशन असलं तरी चालेल, तुम्हाला अक्षर ओळख असली पाहिजे, तुम्हाला कागदावर नेमकं काय लिहिलं लोकांनी हे कळालं पाहिजे, आणि इकडून तिकडं आपलं प्रोडक्ट जे आहे ते विकता आलं पाहिजे कंपनीचं. हे कौशल्य. सेमी इंग्लिश असते ना, तसं हे सेमी. आता याचा पगार किती आहे? 10 ते 15. बरं, आपल्यापैकी कोणाला इच्छा आहे की हे कामं करायचे? खरं बोला ना तुम्ही, म्हणजे इच्छा आहे का हे काम करायची? आहे का नाही? हा, काही काळासाठी लोक सुरुवातीला हे करताल आणि ते केलंच पाहिजे, तो भाग वेगळा. पण परमनंट या कामावर रिटायर व्हायचं का आम्हाला? का? आमचं भागत नाही. आमचा खर्च या कामाच्या मानधनापेक्षा दुप्पट आहे. आम्हाला घर भाडं, लाईट बिल, पेट्रोल, बाकीचा खर्च हा 30,000 आहे आणि उत्पन्न किती आहे? 15,000. मग कसा मेळ लागायचा? त्यामुळे हे काम करत असताना लोक आपल्याला विचारत असतात, भागत आहे का? भागते? भागत आहे? हो म्हणावं तरी मंत्रीला रुपया खिशात नाही. महिन्याचा शेवट आला की जेवढा पगार आहे तेवढा लोकांनी उसनवारीत गोळा केला. करायचं काय काम? करायचं का? इज देयर एनीबडी इन द क्लास? नाही ना? नको हे बी? चला हे पण आम्हाला नको. आता तिसरं काम, स्किल्ड वर्क. कमीत कमी 50,000 महिन्याला पगार. वा वा वा. कमीत कमी पगारासोबत प्रतिष्ठा. ज्या पैशासोबत प्रतिष्ठा नाही तो पैसा कमवण्यात पण काही अर्थ नाही. आम्हाला पैसा आणि प्रतिष्ठा दोन्हीही मिळायला पाहिजे आणि मिळाल्यासाठीच माणसं मेहनत करतात, मिळण्यासाठीच. मग हे मस्त कामाच्या ठिकाणी सन्मान, रिकग्निशन, नाव, चांगला पगार, स्वतःची गाडी, कॅबिन, एक PC, असा पगार किंवा असं काम आम्हाला करावं वाटतंय का नाही? बरं, कोणाला वाटतं हे काम मला नको? सगळ्यांना वाटतंय हे काम, हे स्किल्ड काम आहे. आणि म्हणून काही लोकांचा महिन्याला पगार 20-20 लाख आहे. बघा तुम्ही, काही इंजिनियर्स आहेत, त्यांचं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं सिलेक्शन होतं. अरे IITचे पोरं कितीतरी लाखात त्यांचं कॅम्पसमध्ये सिलेक्शन आहे. अजून तर कॉलेज पूर्ण व्हायचं बाकी आहे. बरोबर आहे का? कारण या कामाला सगळ्यात जास्त यूज होतो तो मेंदू. हे असते ना मेंदू, हे इथं असते मधी. हा मेंदू यूज होतो. हा सर्वसामान्य माणसांना बाहेरून कळत नाही. सर्वसामान्य माणसांना या कामाची लोकांना जाणीव होते किंवा दिसते. हे काम लोकांना, या कामाची ओळख होते लोकांना. कारण समाजाला ही माणसं जास्त काम करताना दिसतात आणि समाजाला असं वाटतं हे काहीच काम करत नाही हो, तर याला पगार जास्त आहे. खरं आहे का नाही? ज्या लोकांना पगार जास्त आहे ना, त्यांची अंग मेहनतीची कामं कमी आहेत. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे हे कमी आहे. मग आम्हाला इथं जायचं आहे.
आता इथं जाण्यासाठी आम्ही धडपड करतोय, फक्त धडपड करून चालत नाही, फडफड करून तर चालतच नाही. मग ही कसली काम आहेत? स्किल्ड. कोणतं स्किल लागेल? टायपिंगला सुरुवात केली की वाय सापडत नाही, वाय सापडा ना. मग अशा माणसांना इथं काम मिळेल का? इंग्रजी बोलायला सुरुवात केली, या या कुठं या? अरे ते जा म्हणायला लागले मगापासून, या 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 कुठं या? चालेल का? नाही. प्रेझेंटेशन स्किल 0. नुसत्या डिग्र्या घेऊन इथं काम होणार नाही. डिग्रीला शोभल असे आम्हाला कौशल्य डेव्हलप करावे लागतात. मग कोणते कौशल्य आहेत? पहिलं कम्युनिकेशन स्किल्स, दुसरं लीडरशिप आली पाहिजे आमच्यामध्ये. लीडरशिप आम्हाला टीम घेऊन, कारण वरच्या पदावर बसलेला माणूस इतरांकडून काम करून घेण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. काम कोणी करतंय हो? काम करायला जास्त अक्कल लागत नाही, काम इतरांकडून करून घेण्यासाठी जास्त मेहनत लागते, जास्त कौशल्य लागतात. सगळ्यांनाच लोकांकडून काम करून घेता येत नाहीत, आणि ज्या ज्या माणसांना सगळ्या लोकांकडून काम करून घेता येतात त्यांना लीडर म्हणतात. त्यांनाच मॅनेजर म्हणून जबाबदारी दिली जाते. कळलं का? मग हे लीडरशिप कौशल्य. तिसरं टेक्नॉलॉजी. आजकाल तुम्हाला सगळी मोठी मोठी कामं ही PC मध्ये लोक करत असताना दिसतात. का असं वहीवर लिहून ठेवतात? 7 आणि 5 12 आणि 2 18. नाही नाही नाही, तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे पूर्ण. एक्सेल माहिती पाहिजे, पॉवर पॉईंट माहिती पाहिजे, MS वर्ड माहिती पाहिजे, तेव्हा ही कामं आम्हाला सोपी जातील. टायपिंग असं वर बघता बघता खाली टाईप करता आलं पाहिजे. हां, अच्छा अच्छा अच्छा, व्हॉट नेक्स्ट? ओके ओके ओके. लँडमार्क, अच्छा दिस वॉज द लँडमार्क, ओके फाईन. बोलत असताना टायपिंग करून सेव्ह करून टाकलंय. ही मेंटल प्रोसेस आहे. आता पुढचं कोणतं कौशल्य पाहिजे या पदावर जाण्यासाठी? दुसऱ्याचं ऐकायची सवय असली पाहिजे. काही लोकांचं कोणासोबतच पटत नाही. काही माणसं म्हणतात मेरा और मेरे बॉस का जमताच नाही. अरे भिकारी होशील ना, नालायक आहे का? जमता नाही म्हणजे? नाही, माझं सिनियरचं पटतच नाही. मग तू सिनियर हो ना अगोदर. तर मला सिनियर लोकांच्या सूचना आनंदानं स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. त्याला काय म्हणतात? फॉलोअर्स. तुम्ही लीडर नसलात तरी चालेल, पण तुम्ही फॉलोअर असणं गरजेचं. फॉलोअर म्हणजे काय? की लोकांनी दिलेल्या सूचना आनंदानं स्वीकारायच्या. मग असे कौशल्य आहेत ते फॉलोअर्स आहे. कोऑपरेट करायची तयारी, कोऑपरेशन. कारण कंपन्यांमधले सगळेच्या सगळे ध्येय हे टीमवर्कनं पूर्ण होत असतात, एका माणसाच्या मेहनतीने नाही. मला माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये एकच माणूस भारी असून चालेल का? सगळीच माणसं भारी पाहिजेत? सगळीच माणसं पाहिजेत. बरं, एकाच बोटानं आम्हाला जेवता येईल का किती बी भारी असलं तरी? नाही ना. जर आम्हाला चुरून खायचं असेल तर आम्हाला 5 बोटे. हे बारीक असलं तरी चालेल, उंचीनं लागल ना, याची गरज आहे ना. म्हणजे आम्हाला टीमवर्क जमलं पाहिजे. आणि टीमवर्क कुठं जमतं? त्याला कामच करावं लागतंय तेव्हा टीमवर्क. कारण जॉब मिळणं फार सोपं आहे हो, जॉब टिकवणं अवघड आहे. एखाद्या पदावर जाणं फार सोपं आहे, ते पद टिकवणं अवघड आहे. लग्न करणं सोपं आहे, संसार करणं अवघड आहे.
नाही तर नुसतं बँड बिंड वाजला, घोड्यावर बसले, नंतर नीट कोर्टात. आहे का नाही? अशा घटना नाहीत का? सुरुवात करणं सोपं आहे. हां, बांधकाम सुरू करणं सोपं आहे, ते वास्तू शांतीपर्यंत कंटिन्यू ठेवणं अवघड आहे. आणि ॲडमिशन घेणं तर सगळ्यात सोपं आहे. आणि त्यातले त्या डोंगरातल्या कॉलेजला घेणं तर अजून सोपं आहे. कारण ते कॉलेजच म्हणते आमच्याकडे रेग्युलर यायची गरज नाही. किती अवघड आहे यार. नाही, रेग्युलर यायची गरजच नाही आमच्याकडे, फक्त ॲडमिशन घ्या. अरे तर रेग्युलर ॲडमिशन घेऊन क्लास करणाऱ्या लोकांना नोकऱ्या नाहीत, तर असल्या वायरलेस शिक्षणाला कुठं नोकऱ्या लागणार आहेत? मग हे सगळे कौशल्य कुणाला डेव्हलप करायचे? आणि त्याची सुरुवात कुठून आहे? तर त्याची सुरुवात A1 व्हर्टेक्स पासून होते. त्याची सुरुवात इथून आहे. आता खरी शिक्षणाची सुरुवात झाली. समजा आतापर्यंत फक्त आपण एकाच वयाच्या लोकांसोबत शिकलो, तिथंच फॉर्म भरले, तिथंच परीक्षा दिल्या, मागं बघून 3 मार्क, बाजूचं बघून 4 मार्क, इकडं बघून 5-6 मार्क्स, अंदाजे हाणून 7-8-10 मार्क्स, आणि आम्ही पास झालो. नाही झालो का? झालोच. कारण गुरुजींना पण वाटलं की याला देऊन टाका मार्क्स, कारण यानं ज्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं त्याचं 2 पेज लिहिले. आणि अगदी आत्मविश्वासानं कॉप्या केल्या तो लोकांनी. कॉप्या कुणाला बी करता येत नाहीत. नाही, कुणा ते पण कौशल्यच एका एकाचं. काही पोरं इथं कॉप्या ठेवतात आणि वर जातात, आणि ते येडे खाली तपासतात पाय, आणि कॉपी इथंच. आणि मग ते कॉन्फिडेंटली लिहितंय, आणि जे नवीन आहे का कॉपी करणार त्याला जमत नाही. ते असं बघत बघत असं वर बघतंय. उठ. असे खतरनाक आहेत. चला बाकीचे मुद्दे जाऊ द्यात. आता हे सगळ्या प्रोसेसला आम्हाला परिवर्तन म्हणायचे, बदल म्हणायचे. आता आम्हाला बदलायचं. फक्त शिकायचंय का? नाही. काय पाहिजे आम्हाला? आणि माणसं बदलत नाहीत. आम्हाला लीडर बनायचं. मग कसं माणूस लीडर बनेल? फक्त ऐकून लोक सुधरत असतात का? बरं, सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं, लोक सुधारले का? बरं, कीर्तन सांगून सांगून महाराज मेले, कमरावळू आवळू, काही वैकुंठाला गेले, गाव सुधारले का? सुधरत नाहीत. गुरुजी रिटायर्ड झाले, काही वैतागून रिटायर्ड झाले. विद्यार्थी सुधारलेत का? आई वडील सांगून सांगून थकले, दारू पिऊ नको रे. ते म्हणतात मग काय करू? चांगलं जग. कशाला चांगलं जगू? बदलायचं. आणि इथं जायचं असेल तर आम्हाला बदलावं लागेल. आणि बदलण्याच्या प्रक्रियेला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात. काय, कोणत्या प्रक्रियेला? मग असं कोण बदलतं या जगात? सगळ्याला वाटतं मी बदलावं, पण बदलू शकत नाही माणूस, आहे की नाही? कोणाला वाटत नाही मी बदलावं? कोणाला वाटत नाही मला खूप सगळा सन्मान मिळावा, खूप पैसे मिळावेत? कोणाला नाही वाटत? कोणाला नाही वाटत मी श्रीमंत व्हावं? कोणाला नाही वाटत माझी गरिबी जावी? बरं, आपल्यापैकी एखादा माणूस आहे ज्याला असं वाटतं की मला जास्त मार्क्स नको आहेत, मला श्रीमंत नको व्हायचं, मला आनंदी नाही राहायचं, मला सन्मान नको, म्हणते कोणी? नाही. कारण हे सगळं बदलल्यामुळे होते. लोकांना बदलायचं नाही. बदलणं गरजेचं आहे. आणि बदलायचं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप करायची, परिवर्तन करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. एक प्लॉट होता असा खाली, कंपाऊंड, आणि त्याच्यात गवत, एवढं मोठं गवत,
कुत्रे जायचे तिथं कार्यक्रम करून माघारी यायचे. असला दुर्गंध असलेला एरिया. मग कालांतराने तिथं ते कोणाला तरी डेव्हलपला दिला, त्याच्यात ना डेव्हलपमेंट करायला, आणि त्या ठिकाणी 5 मजली टावर झालं. तिथं माणसं राहायला आली, बरोबर आहे. आणि तिथं आल्यानंतर जुने लोक काय म्हणतात, अरे बाप रे, काय एरिया डेव्हलप झाला हो हा, इथं गाढवं बसत होते, कुत्रं बसत होते. खरं की नाही? आजही जुनी माणसं, खूप जुनी, ते म्हणतात अरे इकडं काहीच नव्हतं पूर्वी, स्मशानभूमी होती, येड्या बावळी होत्या, चिखल होता, जाण्यासाठी रस्ते नव्हते. किती परिसर सुधारलाय हा. म्हणजे काय झालाय, डेव्हलप झालाय. एखादा माणूस एवढा डेव्हलप होतो, एवढा डेव्हलप होतो की त्याच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये एवढे परिवर्तन येतं, तर लोकांना असं वाटतं अरे किती सुधारलंय हे, कसलं काय बन होतं, दलिंदर होतं, बिड्यावडीत होतं हे. पण कसं झालंय बघा, इन शर्ट करतंय, कसला हेअरकट, कशी एवढी मोठी प्रगती झाली. ही काय आहे, डेव्हलपमेंट आहे. आणि डेव्हलपमेंट जर आम्हाला आमच्या जीवनात करायची असेल तर आम्हाला बदलावं लागेल. ॲग्री? बदलण्यासाठी काय पद्धती आहेत बाबा, त्याचं नाव आहे मेथड्स ऑफ PD. काय? मेथड्स ऑफ PD म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या पद्धती. मेथड्स. कोणती मेथड आहे सांगा मला, सांगा ना जरा, सांगा, अंदाज लावा लावा, सांगा ना कोणती मेथड असेल ज्याने माणूस बदलल. हानल्यावर बदलल का? हा, माणूस काय केल्यानंतर बदलल मला सांग बरं. बदल म्हणजे फक्त कशातला पण बदल. आता बदल करायचंय म्हणजे काय करायचंय, वाईट सवयी सोडायच्यात आणि चांगल्या सवयी कवटाळायच्यात, त्याचं नाव बदल. सगळ्यांना माहिती चहा वाईट आहे, पण सुटत नाही. दारू पिणाऱ्याला हे पण माहिती आहे दारू वाईट आहे, पण दारू सुटत नाही. उशिरा उठणाऱ्याला हे पण माहिती आहे की उशिरा झोपेतून उठणं हे चुकीचं आहे, तरी त्याला सकाळी लवकर उठणं होत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती आहे की अभ्यास केल्यानंतर माझं कल्याण होणार आहे, तरी अभ्यास करू वाटत नाही. सवयीमध्ये बदल आणणं त्याचं नाव बदल आहे, परिवर्तन आहे, त्याचं नाव डेव्हलपमेंट आहे. आता आम्हाला इंग्रजी बोलू वाटत नाही, बदल पाहिजे आम्हाला. मग काय केल्यानंतर बदल होईल सांगा मला. प्रश्न खरा आहे का नाही? बदलायचे ना आता आम्हाला, का फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं? बदलायचं का नाही? पण हो तर म्हणा. फीस राहिली काय भरायची? मग फीस जर भरली असली तर हो म्हणायचं, जर राहिली असली तर मग थोडं मुंडी हलवायची. आणि काहीच भरली नसेल तर नुसतं माणसाकडे बघायचं, असं CCTV कॅमेऱ्यासारखं असं. खरं की नाही? मग सांगा बरं, काय केल्यानंतर बदलावलं? हो ना, मग सवयीच चालू विषय, सवयीच बदलायची. पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे काय? चांगलं स्वीकारायचं, वाईट सोडायचं. मित्र चांगले स्वीकारायचे, नालायक त्यांच्या समोर त्यांचा नंबर डिलीट करायचा, असा कटकून. चहा पाजून त्याला चहा पाजायचा, कोणाला? जेवलायक मित्राला, आणि त्याला म्हणायचं हे बघ, झालेल्या सेवेला पूर्णविराम. काय झालं, काय झालं, संपला विषय. काय केल्यानंतर बदल होईल? मला माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच. बरं, ठोकल्यानंतर माणसं बदलतील का? फोर्स करून बदलतील का? अजिबात नाही. ज्याला बदलायचंय त्याची पहिली मेथड आहे, त्याला
स्वतःला वाटलं पाहिजे की मला बदलायचंय, त्याला स्वतःला बदलण्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे, त्याची स्वतःची इच्छा असली पाहिजे मला बदलायचंय. खरं का नाही? कितीही लोकांनी व्याख्यानं देऊन, लेक्चर देऊन आणि आकलीचे ढोस पाजून लोक बदलत नाहीत. ज्याला बदलायचंय त्याला वाटलं पाहिजे की मला बदलायचं. खरे खोटे? मला स्वतःला वाटलं पाहिजे आय वॉन्ट टू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश, आय वॉन्ट टू बी रिच, आय वॉन्ट टू बी फेमस. स्वतःला वाटलं पाहिजे. आय वॉन्ट टू बी द नंबर 1 पर्सन इन माय क्लास. स्वतःला वाटलं पाहिजे. चहा पिणाऱ्याला स्वतःला वाटलं पाहिजे मला उद्यापासून चहा घ्यायचा नाही, आणि त्यानं जर नाही म्हटल्यानंतर समाजाची काय डेअरिंग आहे त्याला फोर्स करायची. दारू ज्याला सोडायची त्याला स्वतःला वाटलं पाहिजे मला सोडायची. कोण फोर्स करील? लोक म्हणतात नाही हो तो चांगला आहे, पण त्याच्या मित्रांमुळे तो बिघडला. मित्रांमुळे? अरे हे ना मित्र बिघडली आहेत, हे एवढं पॉवरफुल आहे हे. मला अभ्यास करायची इच्छा आहे, पण काय होतंय मला ते माझी फ्रेंड्स करू देत नाहीत. फ्रेंड्स करू देत नाहीत? जिथं इच्छा तिथं मार्ग आहेत. बरोबर आहे? अरे गेल्या 12 वर्षापासून रोज प्रत्येक वर्षाला एक टेन्स केलं असतं ना, तर आम्हाला अख्खी इंग्रजी आतापर्यंत आली असती. आम्हाला करायचं नाही. उलट आम्ही दुसऱ्यावर खापर फोडून रिकामे. काही पोरं तर परवाच्या दिवशी मला म्हणले सर ते आमच्या गुरुजीलाच येत नव्हती इंग्लिश पहिली. गुरुजीला येत नव्हती म्हणून तुला आली नाही का? बरोबर आहे? इथं गुरुजीच दोष आहे? नाही, आमची शिक्षण पद्धती, आमच्याकडे वातावरण नाही. अरे तुझे एकल्याच वातावरण नाही का? बाकीच्या दुनियाला वातावरण आहे ना. बाकीचे कसे सुधारले? तुम्हाला सुधारायचं नाही ना. आम्हाला सुधारायचं नाही आणि आम्ही खापर लोकांवर फोडायचं. आमक्याने असं केलं, नातेवाईकांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी माझा वापर केला. तुझा भंगाऱ्याचा कोण वापर करायला लागले? कोण वापर करणार आहे? नाही कोणी कुणाचं नसते. यार कुणीच नसतंय कुणाचं. तू आहे का कुणाचा? तू कुणाचाच नाही ना. अरे तू मायबापाचं नाही तर तू जगाचा कोणाचा होणार आहे? आणि तू बाता हाणायला अजे बात डोकं लावायचं नाही. बदलायचंय का? जिसको बदलना है त्याची इच्छा पाहिजे. कुणाला वाटतंय मला इंग्रजी आली पाहिजे? इंग्रजी नुसती क्लास लावून आली असती ना, क्लास लावून, तर अख्ख्या संभाजीनगरमध्ये इंग्रजीत भांडणं झाले असते. हा क्लास कोणी बी लावत असते. आणि पैसे भरून तर आली असती ना, तर मग कोणाला वेले असते? लोकांनी घरी बसून पैसे पाठवून दिले असते. असं नसतंय. आम्हाला त्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागावं लागतं. जे पण आम्हाला पाहिजे ना त्याच्या मागे हात धुवून लागल्याशिवाय त्या गोष्टीची प्राप्ती आम्हाला होत नाही. खरं आहे की नाही? हा मग केला का पेपर वाचायला सुरुवात? पेपर वाचला? हो तुम्ही म्हणले होते पण 3 दिवस सुट्ट्या होत्या. मग गोपाळ काला होता. अरे किती खातो गोपाळ काला? कालाच खातो जिंदगीभर? 2 दिवस होता का? 1च दिवस होता? आम्हाला पुस्तकाची एवढी ॲलर्जी आहे ना, काहींचं पुस्तक बघितल्यावर बीपी हाय होतोय, वाचू वाटत नाही. बारक्या स्टोऱ्या घ्यायच्या आणि वाचायला सुरुवात करायची. बदल, इंटरेस्ट. मग ज्याचा बदलण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यालाच बदल शक्य आहे, अन्यथा बदल शक्य नाही. कळाला महत्वाचा मुद्दा? बरोबर आहे. तर काहीला घरच्यांनी ताणून सोडलं, ऍडमिशन घेऊन दिले. डू यू इंटरेस्टेड? डू यू हॅव इंटरेस्ट इन लर्निंग इंग्लिश?
नो नो, माय फादर इज फोर्सिंग मी टू लर्न. याच्या पाया पडलं नाही पाहिजे आपण नारळ फोडून. घरच्याचा इंटरेस्ट याचा आहे का? नाही. काही लोकांचा कशातच इंटरेस्ट नाही. पोरी बनायला लागलेत, माझे काही इंटरेस्ट नाही लग्नात, पण घरचे थांबत नाही. लग्नात बी इंटरेस्ट नाही, कामात बी नाही. मग इंटरेस्ट आहे कशात? दुसऱ्याचे भांडणं बघण्यात. वा 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 वा, दुसऱ्याचे भांडणं बघण्यात एवढा नंबर 1 इंटरेस्ट. जेवताना प्लेट हातात घेऊन बाबा बाबा हाणलं काय? रिकाम्या कामातलं इंटरेस्ट आहे आम्हाला. दुसऱ्याच्या खालीवरी करण्यात. चहा पेत पेत लोकांचा कुटाणा करायचा. कसला इंटरेस्ट आहे? मस्त याचं असं झालं, त्याचं तसं झालं. बाबा त्यांची तर वाटच लागली, तिथं पोरगी पळूनच गेली. अरे जाऊ दे ना, आपलं बघा ना. साबुदाणा नाही, शेंगदाणे संपलेत, आपले फीस भरायचे वांदे, आपलं बघा ना. चला इंटरेस्ट ठीक आहे. दुसरं नॉलेज. ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची पद्धत आहे बरं का, मेथड आहे. दुसरी टेक्निक आहे बदलायची, नॉलेज. नॉलेज आल्यानंतर माणूस ऑटोमॅटिक बदलतो. ज्ञान आल्यानंतर पहिला इंटरेस्ट पाहिजे, दुसरा ज्ञान आल्यानंतर प्रत्येक माणूस बदलतो. कसा बदलतो सांगतो. एक माणूस खूप चहा पित होता, खूप चहा पित होता. मग एके दिवशी त्यानं लेक्चर ऐकलं एका डॉक्टरचं. ते म्हणला चहा पिऊन पिऊन डायबिटीज झाला. ते म्हणला असं आहे का, मग मी मरल का काय लवकर. आणि आपोआप थोडा कमी केला. म्हणजे बदल कशानं झाला? हां, नॉलेजनं बदल होतो. एक माणूस पालकाची भाजी खात नव्हता बऱ्याच दिवस, आणि त्याला वाचनामध्ये आलं की पालकाची भाजी खाल्ल्यानंतर जे काही मिनरल्स आहेत, जे काही विटॅमिन्स आहेत, ते मला मिळणार नाहीत जर मी खाल्ली नाही. हे खाणं हे माझ्या शरीराची गरज आहे. मला तंदुरुस्त राहायचं असेल आणि चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर मला हे खाल्लं पाहिजे. आता खायला सुरुवात केली. हे काय झालं? नॉलेज. बदल. पेपर वाचून नॉलेज आलं की माझा अजून एक खूप लांबचा मित्र होता, त्याच्यासोबत दुसरे 2 जिगरी फ्रेंड होते, आणि तिघांनी मिळून चोरी केली होती न सांगता, आणि तिघं जेलमध्ये. ते म्हणलं बाबा 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 आता त्यांच्यासोबत बसायचं नाही. त्यांनी जेवायला बोललेलो तर अजिबात जायचं नाही. नॉलेज आलं आणि माणूस बदलला. पहिला इंटरेस्ट आला आणि माणूस बदलला. कळालं ना पर्सनल डेव्हलपमेंटची पद्धत. आता इंग्लिश शिकल्यानंतर काय काय फायदे आहेत माझ्या जीवनात याचं ज्ञान आम्हाला आल्यानंतर आम्ही इथं आलोय. काय फायदा इंग्रजी आल्यानंतर? लग्न होतंय. पहिला फायदा. हो का? लाव का बाहेर बोर्ड? इव्हन ओव्हरटेक जॉईन करणाऱ्या प्रत्येक माणसाचं लग्न होणार. एक जण मला प्रश्न विचारला ना त्या दिवशी, सर कसं काय होतंय ते? हे बघ, इंग्रजी आली तुला की तू स्पर्धेत उतरायला सक्षम झालास, मग तुला चांगला जॉब मिळणार. जॉब मिळाला की तुला काय येणार? आणि तू पैसे कमवायला लागले तुझ्यासोबत कोणी लग्न करणार? सिंपल लॉजिक आहे. लग्न माणसांसोबत होत नाहीत सध्या, पैशासोबत. दाम. माणसं तर सगळेच आहेत. काही पोरं म्हणतात ना सर पुरीच नाही तो आहेत, तुला नाहीत. कारण तुझ्यात रुपया नाही खिशात, तुझ्या गाडीत फक्त 50 रुपयाचं पेट्रोल आहे दिवस. मग कशाला करतील लोक? कोणाच्या पायात चक्कर यासोबत आपली जिंदगी वाया घालवायची? नॉलेज आलं पाहिजे. मग इफ यू हॅव नॉलेज ऑटोमॅटिक बदल आहे बरं का.
कीर्तन ऐकून ऐकून, व्याख्यानं ऐकून ऐकून, पुस्तकं वाचून वाचून माणसं आपोआप बदलली. ही ज्ञानाची ताकद आहे. ग्रंथ वाचून वाचून माणसं बदलली, नाही बदलली विषयच नाही. ही ज्ञानाची ताकद आहे. तिसरं, आता तिसरी कोणती पद्धत आहे? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. कसलं ऍप्लिकेशन? आता प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणजे काय? आहे त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे. आता आमच्याकडे दोन गोष्टी आहेत, ज्ञान आहे पण वापर नाही. लोक म्हणतात कळतंय हो सर, पण वळत नाही. हा कळतंय, अभ्यास केल्यानंतर जरा फायदा होईल, पण करूच वाटत नाही. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. हा, लोक पाण्यात पोहतात कसे हे मला वरून माहिती आहे. स्वतः पाण्यात उतरावं लागेल. दॅट इज प्रॅक्टिकल. हा, स्वतः त्या भूमिकेत जावं लागेल, तेव्हा आम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिकल नॉलेज येईल आणि रिझल्ट येईल. कळलं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन? अंडरस्टूड दिस? बघा, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणजे काय? योगा फक्त लांबून बघून माणसाला योगा येईल का? त्याला करावं लागेल ना. मी योगा रोज पाहतो आणि माझं आरोग्य चांगलं आहे. काय पाहतो? हां, बाबा कसं उड्या हाणते ते मला माहिती. तर तू कर ना. स्वतः करावं लागेल. त्याचं नाव प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. I told you to understand English, to speak English, to learn English. I have already told you. Are you all reading? The answer is no. Are you listening to people in English? बघा, सिंपल गोष्ट आहे. LSRW, भाषाशास्त्राप्रमाणे इंग्रजी भाषा किंवा जगातली कोणतीही भाषा शिकण्यासाठी LSRW नावाची पद्धत वापरायची. अगोदर प्रचंड लिसनिंग करायचं. खूप. आपल्याला देवानं 2 कानं दिलेत आणि 1 तोंड दिले. कान कशाला दिलेत? मास्क अडकवायला दिले होते का? हां, जास्त ऐका आणि मग बोला. खूप ऐकल्यानंतर थोडं बोलता येत असते माणसांना. खूप ऐकावं लागतं, खूप, तेव्हा थोडं बोलता येतं. खरं का? पहिलं ऐकायचं, दुसरं बोलायचं. ऐकलेलं बोलायचं. आम्ही पहिल्या शिवाय ऐकल्या आणि मग बोलल्या दिल्या. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करून टाकलं त्याचं. आणि मग आमची प्रॅक्टिस झाली. कुठलाही कोर्स न लावता. आणि कुणी बी गुरु, सद्गुरू, महागुरु, फालतू गोष्टी शिकायला भरपूर गुरु. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. पुन्हा खूप वाचायचं आणि लिहायला लागायचं. आली भाषा. भाषा अवघड आहे का? भाषा अवघड नाही, आम्ही अवघड आहेत. हां, भाषा अवघड नाही, आम्ही डेंजर. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. अंडरस्टूड? पुढचं, बिहेवियर थेरपी. बिहेवियर थेरपी. आता बिहेवियर थेरपी म्हणजे काय माहिती का? व्हॉट इज बिहेवियर थेरपी? दुसऱ्याचं बघून बघून सुद्धा माणसं घडतात. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये पूर्वी जुना माणूस त्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर तो जसा वागतो तसाच नवीन आलेला कर्मचारी त्याच्याकडे बघून बघून वागतो. खरे खोटं? खरे खोटं? विमानात प्रवास करत असताना जो सुरुवातीला विमानात बसलाय तो जो पहिले कसे काय करते तसं बघून हे करायला लागतं. बिहेवियर थेरपी. कुटुंबामध्ये पहिली जी महिला आहे, पहिली जी व्यक्ती आहे त्या घरात आलेली, म्हणजे पहिली सून मोठी, तिला बघून बघून नवीन जिचं लग्न झालं ती तिला बघून बघून पुढं शिकत असते. ती जर म्हणली आपल्या घरच्या माणसांचा आदर करावा लागेल, मग ती करणार. ती म्हणली म्हातारीचं काय ऐकायचं नाही, डपडी लय आगावे. ती म्हणली जुन्या समंती का, मग येणं तो पाडा सुरू केला. म्हणजे काय? बिहेवियर थेरपी.
त्या वातावरणात गेल्यानंतर आपण पुण्यात गेलो, तुम्ही बघा, तुम्ही फक्त पुण्यात जावा, महिना 2 महिन्यात तुमच्यामध्ये अपने आप बदल दिखेगा, अपने आप. मुंबईत जा, लोकलनं प्रवास करा फक्त. अरे मुंबईत माणसाची फोकस्ड आहेत, फोकस्ड. इकडं तिकडं सुद्धा बघत नाहीत. आपल्याकडे माणसं गाडी चालवताना त्याला जायचंय कुठे हेच माहिती नाही, आणि रोड क्रॉस करताना तर असे करतेत जसे गार्डन मध्ये फिरायला लागलेत. आणि त्यानं हॉर्न वाजवला गाडीवाल्याने की त्याला असं म्हणतात, थांब, तू थांब, तू चुकलंय, थांब. म्हणजे एवढे निवांत. तर जसं आपण मोठ्या शहरात जाऊ, मोठ्या महाविद्यालयात जाऊ, चांगल्या कंपनीत जाऊ, चांगल्या लोकांमध्ये जाऊ, तर त्या सहवासामध्ये आपलं वर्तन आपोआप बदलतं. आपोआप. लोक आळंदीला गेले, आपोआप बदलली. ही त्या वातावरणाची ताकद असते. तसं तुम्ही इथं आलात, हे ऑनलाईन नसतं शिकता येत. ऑनलाईन लग्न लावता येते, ऑनलाईन इथूनच लग्न लावलं. मग त्यांनी म्हणले ऑनलाईन जेवण पाठवून देऊ का? ऑनलाईन जेवा, पंगतीवर हे कॅमेरा फिरव रे, पंगतीवर फिरव, पंगतीवर. कस काय गुलाबजामुन? ऑनलाईन, ऑनलाईन तोंडाला पाणी सुटलं. ऑनलाईन जेवण झालं. सगळ्या गोष्टी ऑनलाईन शक्य नसतात. इन्फॉर्मेशन मिळू शकते, एवढंच ठीक आहे. तसं वातावरणात ताकद आहे. तुम्ही इथं आलात, इथं येणाऱ्या प्रत्येक माणूस जेव्हा इन द बिगिनिंग, आता तुम्ही सुरुवातीला आलात ना इथे, तर 2-4 दिवस नवीन नवीन लोक इथं आल्यानंतर, आता इथे काही बारके विद्यार्थी नसतात. आपण मुळात लहान मुलांना ॲडमिशन देतच नाहीत का? कारण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे बारक्या पोरांचं कामच नाही ना. जो माणूस स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे त्या माणसाला व्यक्तिमत्व विकास मदत करतो. बारक्या पोरांचं कामच नाही. मग त्यानंतर इथं कोणी आल्यानंतर बघते याला त्याला असं, अच्छा बरं. सुरुवातीला ॲडमिशन घेतल्यानंतर जरा दबत दबत गपचूप एकटे, पण 2-1 महिन्यानंतर सर गुड मॉर्निंग, बाय, हॅलो. पहिले तर असं दबक्या पावला ना आली, आणि नंतर तर एकदम कॉन्फिडंट असं आहे. ते हे वातावरणाची ताकद आहे. म्हणून आम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे, त्या वातावरणाचा सहवास आम्हाला लाभला पाहिजे. मी लोकांना म्हणतो तुम्ही अगोदर ठरवा तुम्हाला करिअर कशात करायचे आणि त्या ठिकाणी जाऊन काम करा. जर वकील व्हायचं असेल तर वकिलाकडे फुकट काम करा. कपड्याचं दुकान टाकायचं असेल तर कपड्याच्या दुकानात फुकट काम करा. फुकट का? तुमचं ध्येय मोठं आहे. तुमचं जर ध्येय मोठं असेल तर तुम्हाला त्या वातावरणात राहावं लागेल, ते शिकावं लागेल. पैसे एका रात्रीत उभे करता येतात, अनुभव कुठेच मिळत नाही. का मिळतो? अनुभवाचे सर्टिफिकेट मिळतात, अनुभव मिळत नाही. आणि जीवन जगायला जर काय कामाला येत असेल तर त्याचं नाव अनुभव आहे. अनुभवच नाही, त्याचं नाव बिहेवियर थेरपी. इज इट क्लिअर नाव? किती झाले? 4, 5. संकटात माणसं बदलतात बघा. संकटात, क्रायसिस. क्रायसिस म्हणजे काय? संकट. ह्या 5 मेथड फॉलो करायच्या आम्हाला. संकटात माणसं बदलतात. संकट आल्यावर कोण बदलत नाही? कॅन्सर झाल्यावर प्रत्येक माणूस व्यसन सोडून देतो. का? पहिली सगळी लोक सांगत होते, ऐकलं का? नाही. आता नको. का? संकट आलं ना. एक पोरगा असा गाडी काढायचा, भारी गाडी, असा बुंग पळवायचा, असं बारक्या छोट्या रस्त्यावरून पण असं बुंग कट मारून एवढा आवाज करतात ना पोरं. काही आपल्याकडे असतात बघा, बुई गाडी काढायची.
घरचे सांगून सांगून थकले. बेटा, कसा बेटा कळल त्याला, बेटा गाडी हळू पळवावी. मित्र म्हणायचे, यार ठोकशील मरशील कशी. क्या होता है उसे, स्टंट मारू मारू पळवला, बुंग. एके दिवशी बुंग असा मागून गेला, ती पाण्याच्या टँकरलाच खटकून आदळ. पाण्याच्या टँकरला लाईट फिट काही नसते, नीट असा पूर्ण शो गेला, शो. रामफळ झालं पूर्ण, सीताफळाचं रामफळ झालं. ओळखूच आहे ना. आहे अशा परिस्थितीत घाटीत न्याला. मग काय घाटीत पट्ट्या बिट्या इकडून तिकडून, लैवीला पाईप सांडारला पाईप, त्याचे 12 भानगडी. पोरं चालले भेटायला, असं बारीक बघत आहे तेवढं, इथं पट्टी लावली असते, बारीक बघत. कसं आहे, बरं आहे का. मुंडी हलवलं, तिथं बांधून टाकले. 6 महिने दवाखान्यात राहिल्यानंतर पुन्हा वापस आलं वापस. येत असते माणूस दवाखान्यात. सगळ्यात मरत नसते, काही येतात घरी, येतात काही घरी येतात ना, पार्लेजी खायला, ॲपल खाण्यासाठी येतात घरी. पण आलं हे. आणि मग पुन्हा ठीक झाल्यानंतर मग पुन्हा गाडी चालवताना अगदी हळू चालवायला लागला. पोरं म्हणाले, अरे पळव ना. नको रे बाबू. कशाने बदलला, संकट माणसाला आपोआप बदलायला भाग पडत असतात. संकट आल्यानंतर माणसाला विचारायचंच काम नाही. एक जण माझ्या बाजूला राहत होता आणि त्याला माहिती माझा इंग्लिशचा क्लास आहे, सगळे दुनिया आहे. तर मला म्हणायचं, माग सर हाऊ आर यू, तेवढंच म्हणायचं. हां सर हाऊ आर यू, आणि जायचं का. इथून जायचं क्रांती चौकातून 4-5 वेळेला गेला असेल, बऱ्याच वेळेला. एके दिवशी दुपारी फोन केला, मला अर्जंट भेटायचं. म्हणलं का रे. नाही अर्जंटच भेटायचं. म्हणलं काय झालं, काय. नाही आल्यावर सांगतो. मला वाटलं लुटलं का काय झालं काय. मग आला बाबा डायरेक्ट दुपारी. मला क्लास लावायचा. म्हणलं का. नाही लावायचं. किती दिवस लागतील मला यायला. म्हणलं काय झालं काय सांग ना. नाही आत्ताच. अरे आमची बॅच 20 तारखेला सुरू होते. नाही आत्ताच बसू द्या. काय झालं. लय मोठा चान्स हुकला हो. कोणता. खूप मोठी संधी झाली होती मुलाखतीत, तर धाडकून रिजेक्ट झालो. असं आहे. हो ना, पहिलं करायला पाहिजे होतं असं. आता मुलाखतीमध्ये रिजेक्शन झालं. खूप सगळ्या मोठ्या पगाराची नोकरी हातातून गेली आणि मग जाग आली. असं आमच्या लाईफमध्ये नाही झालं का झालंच नाही. कल्पना करा की 5-10 वर्षापूर्वी आम्हाला उत्कृष्ट इंग्लिश आली असते तर आज आम्ही कुठे गेलो असतो. कुठे गेलो असतो. औरंगपुऱ्यात. हां कुठे गेलो असतो. हां आम्ही कुठं लांब गेलो असतो. आतापर्यंत बाबाला गेलो असतो. असलं नाही रे. तर अशा पद्धतीनं माणसं जीवनामध्ये बदलत असतात. या पद्धतीनं जो कोणी जाईल तो बदलेल. ध्येय कोणतंही असू द्यात, पद्धत हीच राहणार. तर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तरी हीच पद्धत. तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे, नॉलेज पाहिजे, ॲप्लिकेशन प्रॅक्टिकल पाहिजे, बिहेवियर थेरपी आणि क्रायसिस. आता संकट येऊ द्यायची वाट बघायची का. नाही, माझी वाट लागल्यावर मी सुधारणार आहे सर. माझी वाट लावण्याची काही योजना आहे का. ती तुझ्याकडेच आहे, ती आमच्याकडे नाही. इज इट क्लिअर नाव. आय होप you all have enjoyed the session. Is it clear? Okay, thank you.